अशी बेकरीमधली विकतची पेस्ट्री खाण्यापेक्षा कधी करून ठेवतात काय माहीत. त्यापेक्षा घरामध्ये बनवूया काय केळ्याची पेस्ट्री. तर चला, आता एवढी पिकलेली केळी आहेत म्हटल्यानंतर कोण घरात हात लावणार नाही. ती पडून बाद होऊन कुजून जातील, परंतु त्याला कोणीही खाणार नाही. मग त्याच्यापासून मी केक बनवते, जेणेकरून पोटात देखील जाईल, मात्र देखील होणार नाही याचा विचाराने. आता केळं सोलून स्वच्छ घ्यायची. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे. 5 ते 6 केळी होती, 1 वाटी साखर घेतली, कारण का पिकलेल्या केळींना भरपूर गोडवा असतो. आता ते मिक्सरवरती ग्राइंड करून घेते आणि त्याच मीडियम साईजच्या 2 वाट्या घेते आणि त्या 2 वाट्याने गव्हाचं पीठ घेते 2 वाटी. त्याच्याचबरोबर लहान वाटीने 1 वाटी कोको पावडर घेते. जर कोको पावडर नसेल तर गव्हाच्या पिठावर केला तरी चालतं. जर तुम्हाला काजू बदाम आवडत असतील तर काजू बदाम नक्की टाका, आणि नसेल आवडत तर ठीक आहे, तुम्ही स्किप करू शकता. आता जे मिश्रण मी केलेलं आहे केळीचं आणि साखरेचं ते त्याच्यामध्ये घालून घेते. दुधाचा किंवा पाण्याचा ह्याच्यामध्ये वापर केलेला नाही. एवढंच मिश्रण मी हलवून घेते. जर तुम्हाला जास्तच असं जाडसर वाटत असेल, गुठळ्यात झालेले असतील, तर तुम्ही थोडंसं दूध यूज करू शकता. अर्धी वाटी मी याच्यामध्ये दूध घालणार आहे. तो देखील एकदम असा मिक्स होण्यापुरतंच मी याच्यामध्ये दूध घालणार आहे. आता अर्धी वाटी दूध घालते. त्याच्यामध्येच बारक्या अर्धी वाटीनं मी गोडे तेल घालणार आहे. जर तूप नसेल तर गोडे तेल घाला, जर तूप असेल तर तूप घाला, जेणेकरून केकला एक वेगळाच स्वाद येईल. आता कोणता व्हॅनिला फ्लेवर इसेन्स असं काय ॲड करायला लागत नाही, कारण का आपण ओरिजिनल बनाना वापरला आहे, त्यामुळे लागणार नाही. आता आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही घ्यायचे आहेत. जर नसेल तर तुम्ही इनोचा वापर करू शकता. आता आमच्या घरात तर काय ओव्हन ते नाही आहे, त्यामुळं मी शिजवणार आहे गॅसवर. आता गॅसवर शिजवण्यासाठी कसं शिजवते ते देखील बघा. आमच्याकडे भांडं देखील नाही आहे केकचं, म्हणून मी स्टीलच्याच भांड्याला गोडे तेल लावून घेतले. त्यालाच गव्हाच्या पिठानं सगळीकडे गव्हाचं पीठ लावून घेतल्यासारखं केले. आणि काय केले तर एका बाजूला गॅसवरती रिकामं पातेलं तापत ठेवले. जर गॅसची जाळी असेल तर गॅसची जाळी घाला, किंवा नसेल तर आपली साधी प्लेट घाला, आणि ते असं टॅप करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे शिजायला. किमान एक 15 ते 20 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं. आणि चेक करण्यासाठी आपण एक सुरीचा यूज करू शकतो. असा केक तयार होऊ शकतो झटकीपट. आणि असा केक तयार करून खाऊन बघा, एकदम हेल्दी केक आहे आणि तुम्ही लहान मुलांना कधी देखील देऊ शकता. असा हा केक तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब